नमस्कार. आज आपण मस्त असे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आता कढई घेऊन कढईमध्ये मी 1-2 चमचे तेल घेतलेलं आहे. या ठिकाणी तेल कमी असल्यामुळं आपण हे कढईला या पद्धतीनं पसरून घेऊ. थोडं तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला ही मटकी टाकून छान अशी भाजून घ्यायची आहे. अगदी वास येईपर्यंत आपल्याला ही मटकी परतून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला गॅस छोटाच ठेवायचा आहे आणि छोट्या गॅसवरतीच ही मटकी भाजून घ्यायची आहे. जशी जशी भाजत जाईल तशी तशी ही मटकीसुद्धा छान अशी मऊ पडत जाते आणि अगदी मस्त असा याचा वाससुद्धा यायला लागतो. हे पहा, अगदी मस्त असा याचा वास सुटला आहे आणि मटकी छान अशी मऊही झाली आहे. आपल्याला इतपत ही मटकी भाजून घ्यायची आहे. आता ही भाजलेली मटकी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. या ठिकाणी दुसरी कढई घेऊन कढईमध्ये मी 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची आणि थोडासा कढीपत्ता या ठिकाणी घालून घेत आहे. हे छान आपल्याला असं तडतडू द्यायचं आहे आणि हे तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण तयार केलेली ही मसाल्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मसाल्यासाठी आपण सगळं साहित्य कच्चंच वापरलेलं आहे, त्यामुळं त्याचा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला हा मसाला छान असा तेलामध्ये परतून किंवा भाजून घ्यायचा आहे. अगदी याचा गोळा झाला पाहिजे, चांगलं तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. जितका आपला मसाला छान भाजला जाईल तितकं भाजीला चवही छान येणार आहे आणि अगदी भाजीला तरीही छान येणार आहे. हे पहा, अगदी छान असा गोळा झाला आहे आणि तेलही सुटलं आहे. आता या ठिकाणी पाव चमचा हळद, 1 चमचा कोल्हापुरी लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा या ठिकाणी मी गरम मसाला घातलेला आहे. आता हे आपल्याला ह्या तेलासोबत ह्या मसाल्यासोबत 1-2 मिनिट छान असं हे परतून घेऊ. हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालून घेत आहे. आपल्याला या ठिकाणी अजून 1-2 मिनिट हा मसालाही छान असा परतून घ्यायचा आहे. मस्त असा मसाला आपला परतला गेला आहे. आता या ठिकाणी मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला ही भाजून घेतलेली आता मटकी घालून घ्यायची आहे आणि हे छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एखादा छोटासा बटाटाही बारीक चिरून यामध्ये घातला तर अजून टेस्ट छान येते. हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गरम पाणीच वापरायचं आहे आणि या ठिकाणी मी साधारण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जितकी आमटी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. असं छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि आपल्याला ही आमटी किंवा ही मटकी अगदी छान मंद गॅसवरती 10-15 मिनटं झाकण ठेवून छान अशी शिजवून घ्यायची आहे. ही आमटी एकदा नक्की करून पहा, खूप छान लागते. आणि याच्यामध्ये फरसाण आणि कांदा कोथिंबीर घातली तर ऐनवेळी झटपट अशी आपली मिसळही तयार होते. 15 मिनटासाठी मी अशी अर्धवट प्लेट ठेवून ही मटकी छान अशी शिजवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता मटकी आपली छान शिजली गेली आहे, तरीही छान आली आहे आणि आपला रस्सा असा दाटसरही झाला आहे. आपल्याला ही भाजी अगदी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे आणि आता आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.